फ्रेंड्स आहे मी निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. माझं इंस्टाग्राम युजर नेम आहे निशा अकॅडमी 94. तुम्ही मला टेलिग्रामवर फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो वळूया आजच्या टॉपिककडे. पण त्याही अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की अभ्यास कसा करावा. ओके, यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला होता 2020-21च्या एक्झामसाठी, पण हा व्हिडिओ आताही याही एक्झामसाठी लागू होतो. ठीक आहे, त्यामध्ये मी व्यवस्थित सांगितलं आहे की कोणत्या विषयाच्या कोणत्या चॅप्टरवर किती मार्क्स आहे, कोणते चॅप्टर आधी करायचे, कोणते नंतर करायचे, पूर्ण बघा. ओके, सर्च करू शकता अभ्यास कसा करावा निशा अकॅडमी. आजपासून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते डिस्कस करणार आहोत. आज आपण इकॉनॉमीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहे ते डिस्कस करणार आहोत. तर बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, आपल्याला एकूण 10 चॅप्टर्स आहेत इकॉनॉमिक्सचे. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आणि त्याची विकल्पसहित गुण विभागणी. विकल्पसहित गुण विभागणी म्हणजेच काय, तुम्हाला 5 पैकी 3 सोडवा तर याला म्हणतात विकल्प. ओके, त्यानंतर बघा प्रश्नपत्रिकेचा आराखडा जो आहे तो कसा असणार आहे बघा. प्रश्न क्रमांक 1 मध्ये पुढील कोणते 4 उपप्रश्न सोडवा, त्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, विसंग शब्द ओळखा, विधाने पूर्ण करा, विधान आणि तर्क प्रश्न. या 6 पैकी कोणती 4 तुम्हाला विचारलं जाईल. ओके, 20 मार्कासाठी हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, संकल्पना ओळखून स्पष्ट करा. 5 पैकी 3 तुम्हाला सोडवायचं आहे. फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायचे आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. 5 पैकी 3. प्रश्न क्रमांक 4, सहमत असहमत सहकारण स्पष्ट करा. तक्ता, आकृती, उतारा, अभ्यास व प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला या पद्धतीने विचारलं जाईल. 3 पैकी 2 सोडवायचे आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी 2 तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा 80 मार्काचा पेपर असणार आहे. विकल्पासहित 116 मार्काचा पेपर तुम्हाला असणार आहे. सो मी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2A, ओके, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2A संकल्पना ओळखून स्पष्ट करा, आणि प्रश्न क्रमांक 5 तक्ता, आकृती, उतारा, अभ्यास व प्रश्नाची उत्तरे लिहा. यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार मी. तर सजेस्ट करेल की तुमच्या बुकमध्ये जे स्वाध्यायामध्ये जे क्वेश्चन आहे, ओके, वस्तुनिष्ठ प्रश्न, संकल्पना ओळखून स्पष्ट करा, तक्ता, आकृती, उतार्याचा अभ्यास करून प्रश्नाची उत्तरे लिहा. तर हे सर्व तुम्हाला करायचं आहे. त्यामध्ये कुठलाही प्रश्न जो आहे किंवा कुठलाही चॅप्टर स्किप करू नका. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन मी कोणते देणार आहे. फरक स्पष्ट करा, थोडक्यात उत्तरे लिहा, सहमत असहमत आणि सविस्तर उत्तरे लिहा. तर बघूया, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असं का म्हणते, कारण की मागच्या 5 ते 6 वर्षाचे जे क्वेश्चन आहे ते मी यामध्ये घेतलेले आहे, कारण तेच क्वेश्चन रिपीट होतात. पण त्याही अगोदर म्हणेन की मी जे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट देणार आहे ते तर तुम्ही आधी करा. ओके, फर्स्ट प्रेफरन्स त्याला द्या. त्यानंतर जे उरलेले क्वेश्चन आहे तुमच्या स्वाध्यायामधले ते सुद्धा करा. म्हणजे अशा पद्धतीने 100% तुमचा स्टडी होणार. बघा, फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 तुम्हाला सोडवायचे आहे. एकूण 6 मार्क्ससाठी आहे. पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा सूक्ष्मलक्षी. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रालाच आपण काय म्हणतो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आणि स्थूल अर्थशास्त्र किंवा त्यालाच दुसरं नाव आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र. ओके, यामध्ये फरक स्पष्ट करा. हा क्वेश्चन जो आहे तो खूपदा विचारला गेलेला आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. मी जे तुम्हाला असे राईट टिक करून दिला आहे ते क्वेश्चन जे आहे 2021, 2022 आणि 2023च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. ओके, बाकी जे आहे ते आधीच्या इयरमध्ये विचारले गेलेले आहे. त्यानंतर स्थूल, इथे स्थूल हे चुकून झाला. ओके, स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता. ओके, हा फरक जो आहे तो विचारला जाऊ शकतो. रूप उपयोगिता आणि काल उपयोगिता. त्यानंतर इच्छा आणि मागणी. मी याची PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनल निशा अकॅडमी, ओके, तिथे जाऊन टेलिग्राम चॅनलवर सर्च करू शकता निशा अकॅडमी. मी त्यावर तुम्हाला PDF सुद्धा अवेलेबल करून देईन. इच्छा आणि मागणी. त्यानंतर व्यक्तिगत मागणी
बाजार मागणी, मागणीतील वृद्धी किंवा वाढ म्हणू शकतो आपण, वृद्धी म्हणजेच वाढ. मागणीतील प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ आणि मागणीतील ह्रास किंवा मागणीतील घट. कन्फ्यूज व्हायचं नाही, एकच. त्यानंतर प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी, मागणीचा विस्तार आणि मागणीची वृद्धी, मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच, अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी, संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी, साठा आणि पुरवठा, पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. त्यानंतर बघा, याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता तुम्ही. ओके. पुरवठ्याचा संकोच आणि पुरवठ्याचा ह्रास, सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती, व्यक्तिगत पुरवठा आणि बाजार पुरवठा, मागणी वक्र आणि पुरवठा वक्र, एकूण खर्च व एकूण प्राप्ती, विभाजन पद्धती आणि राशी पद्धती. त्यानंतर आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल, साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक, किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक, लास्पेयर निर्देशांक आणि पाचशेचा निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धती. भरपूरदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. ओके. त्यानंतर बाजारभावानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज, विकास खर्च आणि विकासेतर खर्च, विशेष अधिभार आणि विशेष कर. त्यानंतर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, भरपूरदा क्वेश्चन विचारला जातो. ओके. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, महसुली अंदाजपत्र आणि भांडवली अंदाजपत्र, नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मागणी ठेवी आणि मुदत ठेवी, नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी व्यापाराचा आयात कल आणि निर्यात कल. ओके. इथे क्रॉस केला तरी तुम्हाला करायचं आहे ते. व्यवहार तोल आणि व्यापार तोल, मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँक, आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल, रूप उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता, संमिश्र किंवा पूरक मागणी आणि स्पर्धात्मक मागणी, पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा, एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक, एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती, स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP आणि एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादन मीन्स GNP. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यापैकी किंवा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा असे प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5 पैकी 3 सोडवायचे, म्हणजे 5 ऑप्शन देईल तुम्हाला, त्याच्यातले कोणती 3 जे तुम्हाला येते ते सोडवायचे. ओके. 12 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चनवर 4 मार्क्स. उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. खूपदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेतील संबंध स्पष्ट करा. घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा. उपयोगितेची वैशिष्ट्ये काय आहे. मागणीचा नियम स्पष्ट करा. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व लिहा. पुरवठ्यातील वृद्धी व ह्रास स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्याच्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय स्पष्ट करा. समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर येते राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. भरपूरदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सरकारी अंदाजपत्रकीय खर्चाच्या बाबी स्पष्ट करा. सरकारचा विकास खर्च आणि विकासेतर खर्च स्पष्ट करा. ठेवीचे विविध प्रकार स्पष्ट करा. ठेवीचे विविध प्रकार स्पष्ट करा. भारतातील रिझर्व्ह बँकेचे कार्य स्पष्ट करा. भारतातील भांडवल बाजारातील भूमिका स्पष्ट करा. विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करा. विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर
भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची कोणती 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. भरपूरदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धती स्पष्ट करा. त्यानंतर एकूण खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे वेगक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करा. कराच्या तत्वाचे स्पष्टीकरण द्या. सरकारचे करोत्तर उत्पन्न स्त्रोत स्पष्ट करा. व्यापारी बँकेची कार्य भरपूरदा विचारले गेलेले स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणतेही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 4 मुद्दे विचारले तर 5 मुद्दे लिहून ठेवायचे. ओके. मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धती स्पष्ट करा. व्यापारी बँकेची ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा. भारतातील नाणे बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील कोणतेही 4 व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. अंदाजपत्रकाचा अर्थ सांगून प्रकार स्पष्ट करा. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही 4 घटक स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 येतो. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही हे स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायचे आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्नावर जो आहे 4 मार्क्स आहे. असा 12 मार्काचा हा प्रश्न राहणार. बघा तुम्ही सहमत आहेत किंवा नाही. मी सहमत आहे किंवा नाही याच्यावर 1 मार्क्स असतो आणि बाकी स्पष्टीकरणावर उर्वरित मार्क्स असतात. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. ओके. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यात फरक आहे. क्लिअर. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रात जे राईट केलं आहे मी 2021, 2022, 2023 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात काहीच संबंध नाही. त्यानंतर बघा, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत कोष्टक व आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येतो. काय म्हटलंय? येतो. मग तुम्ही सहमत आहात किंवा नाही ते लिहायचं आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अनेक गृहितांवर आधारित आहे. वस्तूच्या एकजिन्सीपणा हे घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचे एकमेव गृहीत आहे. किंमत हा मागणी निर्धारित करणारा एकमेव घटक आहे किंवा वस्तूच्या मागणीवर केवळ किमतीचा परिणाम होतो. त्यानंतर लोकसंख्या हा मागणी निर्धारित करणारा एकमेव घटक आहे. मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाही. जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी जास्त होते. मागणीचे अनेक प्रकार आहेत. मागणीची किंमत लवचिकता भूमिती पद्धतीने मोजता येत नाही. पुरवठा वक्र खाली उतरत जाणारा असतो. त्यानंतर वस्तूच्या मागणीवर विविध घटक परिणाम करतात. त्यानंतर श्रमाचा पुरवठा वक्र खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो. किंमत व पुरवठा यातील संबंध सम स्वरूपाचा असतो. साठा व पुरवठा यात फरक आहे. किंमत हा पुरवठा ठरवणारा एकमेव घटक आहे. पुरवठ्याच्या नियमाला अपवाद नाही. ओके. हा क्वेश्चन 2021, 22, 23 या 3 इयरमधून एकदा विचारलेला आहे. पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तांत्रिक अडचणी येतात किंवा येत नाही असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तांत्रिक अडचणी येत नाही.
त्यानंतर दुहेरीकरण टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीतील मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो. सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यानंतर वस्तू व सेवा GST कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष कराची जागा घेतली आहे. आधुनिक सरकार सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुरवठा घेत नाही. खाजगी वित्त व्यवहारांपेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योजकांचा ऱ्हास झाला. व्यापारी आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे. व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही मागणी असते. पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावरून ठरते. त्यानंतर निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे. भरपूरदा विचारलेला आहे. भारतातील रिझर्व्ह बँकेचे अनेक कार्य आहे. भारतात भांडवली बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. व्यवहार तोल आणि व्यापार तोल या दोन्ही संकल्पना सारख्याच आहे किंवा नाही ते सांगायचं आहे. जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे. व्यापारी बँका अनेक कार्य पार पाडतात. निर्देशांकाच्या कोणत्याही मर्यादा नाही. हे सर्व क्वेश्चन 2021, 22 आणि 23 मध्ये विचारले गेलेले आहेत. पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. देशाच्या आर्थिक विकासात विदेशी व्यापाराची महत्त्वाची भूमिका आहे. लास्ट क्वेश्चन क्रमांक 7. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये 3 पैकी 2 सोडवायचे तुम्हाला. 16 मार्काचा क्वेश्चन आहे. एक क्वेश्चनवर 8 मार्क्स. ओके. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासहित किंवा गृहीतांसहित म्हणजे असं विचारला जाऊ शकतो की घटत्या सीमांत उपयोगिते सिद्धांत अपवादासह सविस्तर स्पष्ट करा किंवा घटत्या सीमांत उपयोगिते सिद्धांत गृहीतांसह स्पष्ट करा. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा किंवा मागणीचा नियम स्पष्ट करून या सिद्धांताचे अपवाद लिहा. मागणीचा नियम सांगून गृहीतांसह स्पष्ट करा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. मागणीचे निर्धारण सविस्तर स्पष्ट करा. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या गुणोत्तर पद्धत व भूमिती पद्धत स्पष्ट करा. मागणीची लवचिकता मोजण्याच्या कोणतेही 2 पद्धती स्पष्ट करा. त्यानंतर मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धेची व्याख्या देऊन पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती कशी होते ते स्पष्ट करा. निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगून राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन पद्धतीनुसार कसे मोजले जातात ते स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धती स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय? राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक अडचणी स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. किंवा असे विचारू शकतात, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर लास्ट, भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. रिझर्व्ह बँकेचे कार्य स्पष्ट करा किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य स्पष्ट करा असे प्रश्न विचारला जाऊ शकतो. विदेशी व्यापार म्हणजेच काय सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. मागणीतील विचलन व मागणीतील बदल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्रोत स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सो अशा पद्धतीने आपण सर्व क्वेश्चन्स बघितले. ओके, हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.
यासोबतच तुम्हाला काय म्हटलं मी, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 5 हे पूर्ण करायचे आहे. त्याच पद्धतीने अभ्यास कसा करावा, ओके, इकॉनॉमिक्सचा अभ्यास कसा करावा, त्यासाठी मी व्हिडिओज जो आहे अभ्यास कसा करावा निशा अकॅडमीवर सर्च करा, ओके, तुम्हाला मिळून जाईल. प्रॉपर गाईड केला आहे मी त्यामध्ये, SPOC इकॉनॉमिक्स सहकारचा अभ्यास कसा करायचा. सो यासोबतच इकॉनॉमिकचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करून झालेले आहे. पुढच्या भागामध्ये आपण SP किंवा OCMचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करू. सो यासोबतच आजचा आपला टॉपिक संपलेला आहे. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदीने अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.